त्यानंतर बातमी आहे नाशिकमधून पुन्हा एक भोंदूगिरीची बातमी समोर आली आहे। लग्न जमवून देण्याच्या आमिषाने भोंदूगिरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गुजरातमधील एका महिलेकडून लग्नासाठी तब्बल 77,000 रुपये उकळल्याचा आरोप आहे। अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री जळालेल्या प्रेताची राख, लिंबू आणि लाह्या वापरून अघोरी पूजा केल्याचाही आरोप आहे। या प्रकरणी भोंदूगिरी करणाऱ्या विशाल खंडागळे आणि त्याचा साथीदार जितू पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने भद्रकाली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून जादूटोणा विरोधी कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। मी गुजरातून आली आहे, वलसाडतून। जितू अण्णाराव पवार आहे ना, त्याच्या संग माझं बोलणं झालं होतं। त्यांनी मला प्रपोज केला होता लग्नाची आणि मी हा म्हणलेली होती आणि नंतर तो पलटून गेला। तो विशाल खटांगडे जो भोंदू बाबा, तो त्याचा गुरु होता। तो त्यांनी मला असा बोला की तुला जितू संग लग्न करायचं असेल तो तुला विधी पूजा सगळं वगैरे करायला लागल। तो मला स्मशानात भूमीत घेऊन गेला, तेव्हा जितू पण आला होता माझ्या संग आणि ते दोघं मिळून ते पूजा केलं। निंबू ते काही टाकलं, तांदूळ आणि कुंकू, 2 निंबू कापून गंगेत फेकलं आणि 3 निंबू स्मशानात ते माणूस जलवतं ना तिकडं मध्ये बसला होता आणि तिकडे टाकून आणि येऊन गेले। पैसे माझ्याकडं किती 77,000 रुपये घेतलेला आणि जेव्हा मी पैसे मागायला गेली तर तो म्हणतो तो लग्न नाही थोडी म्हणतो, अजून तुला पैसे द्यायला लागल। पैसे मी म्हणले मला आता पैसे द्यायचे नाही, माझे पैसे देऊन टाका। तो मला बोलला तू पैसे जर तू मागितले ना तुला मी मारून टाकणार। मला शिवे पण दिला त्याने। नाशिकच्या भोंदू खराच्या प्रकरणानंतर राज्यभर भोंदूगिरीचे गुन्हे दाखल होत आहेत। यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा 12वा गुन्हा आहे। खरं तर हा जो भोंदू बाबा आहे याला अटक जरी झाली असली तरी त्याने अनेक लोकांना फसवल्याचं आम्हाला शंका आहे। म्हणून यामध्ये अनेक लोकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांशी संपर्क साधावा अशी आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे।